2019 पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला, प्रयत्न झाला, परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो। साहेब, मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत। जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला। ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण। आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान मानतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।